कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तन 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 टटडा, टटडा। माझ्या भिंती, माझं घर, माझा सोफा, माझा टिपॉय, सगळं कसं माझं। जगदीश, अरे कसा रे तू? अगदी स्वर्गात आल्याचा फील आहे। व्हॉट फिलिंग्स, व्हॉट फिलिंग्स बायको, व्हॉट फिलिंग्स। हे भांडे कशाला हवंय तुला? त्यांची भांडी आपल्या घरात नको, फेकून द्या आधी। अहो एक मिनिट, तुम्हाला माहितीये का हे भांड किती महागाचं आहे ते? महागाचं आहे? असू दे, महागाचं असेल तर असू दे। ओ व्हॉट अ फिलिंग। मला सांग, चिरंजीव कुठे गेलेत आपले? तो चिडलाय आपल्यावर। हा का? हे आपण असं सगळं वागलोय ना म्हणून। अगं आपण कसे वागलो हे महत्वाचं नाही, आपण कोणाला वाकवलं हे महत्वाचं आहे। कोणाला वाकवलंय आपण? आपण वाकवलंय शिवाला। अमृता, इतका आनंद झालाय मला, तुला सांगतो। अगं इतके दिवस आपले फक्त या घरावर डोळे होते, आता डोळे पण आहेत आणि आपण दोघेही आहोत। इतका आनंद झालेला आहे। धन्य धन्य कीर्तीबाई, धन्य। आज आम्ही या घरात आहोत, तेही कागदपत्रासह, आणि शिवा आणि तिचं कुटुंब घराच्या बाहेर, आणि आपण दोघं घराच्या आत। बोल बोल अमृता, अगं ही बघ आपलीच माती, आपलीच माणसं। तुला काय हवंय, काय करायचंय? बोल, तुला इथे बसायचंय, तुला इथे बसायचंय, तुला सोप्यावर झोपायचंय? झोप। इतका आनंद झालाय। माझी माती, माझं घर, माझी माणसं, माझा आनंद, इतका आनंद। व्हॉट अ फिलिंग, व्हॉट अ फिलिंग। नाही नाही, याला सोडणार नाही मी, याच्या डोक्यात दगड टाकणार नाही आता. अरे पागल झालायस का? काय करतोय तू? अरे ह्या माणसाने आपल्या शिवाचं घर काढलं, त्याला तर मी सोडणार नाही, याच्या डोक्यात दगड टाक. अरे थांब, पागल आहेस का तू? आहे मी पागल. अरे आपल्या समोर शिवाने शिवाला घेऊन गेले आणि आपण काय केलं? आपण काहीच करू शकत नाही, आणि हा बिल्लाचा माणूस आत झोपलाय, याला तर सोडणार नाही मी आता, याला तर. अरे भाई, तू जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय भावा, पण आपल्या हातात काहीच नाहीये रे. हा. आपल्या हातात जर असतं तर शिव आणि आशूला आपण इथे घेऊन आलो नसतो का? पण अजूनही आपण त्याला धडा शिकवू शकतो, चला। नाही 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 नाही, हे बघा, ते लोक आज शिवाला घेऊन गेलेले आहेत, आणि आत्ता जर आपण त्याला मारायला गेलो ना तर त्याला अजून एक संधी सापडेल शिवाविरुद्ध कट करायला, आणि शिवाच्या माणसांनी त्याच्या घरावर दगडफेक केली अशी तक्रार करेल तो. मग आपण काय करायचं? बघून राहायचं. नाही, ऐक, मला असं वाटतं की आपण समजूतदारीनंच घ्यायला हवं. वा, म्हणजे आपण शांत बसायचं. अरे आजपर्यंत आपल्यावर जेवढे प्रॉब्लेम आले ना, शिव आपल्या पाठीशी उभा राहिली, आणि आपण काय करायचं? आपण बघत राहायचं? नाही, मला हे नाही पटत. तू जे काय बोलतोस ते खरं आहे. बघ, आपण जे आज 4 पैसे कमवतो, इमानदारीचा घास खातो, तो फक्त शिवामुळेच. हो, आणि हे बघ, आपण शिवाला हे घर मिळवून द्यायला मदत करायचीच आहे. हो भाई, करू, पण त्याच्या आधी आपल्याला काकूंना आणि आजीला सांभाळावं लागेल, कळलं का? येस भाई तू शांत हो, ठीक आहे? चल 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 तू चल चल चल. हे अजून आले कसे नाहीत आशू आणि शिवाला घेऊन? अगं, सरकारी कामांना कधी कधी वेळ लागतो ग. आले. हे काय? आशू शिवा कुठे आहेत? ते आज नाही सुटू शकणार. का पण? उर्मिला, ते आज आंबेडकर जयंती आहे म्हणून कोर्ट बंद आहे, आणि त्यामुळे बेल नाही मिळू शकत म्हणाले. अरे देवा, पण हे असं कसं करू शकतात? म्हणजे शिवाची त्यात काहीच चूक नाहीये ना? अगं, चूक नाहीये हे आपल्याला माहिती आहे, पण ते पोलिसांनी बघितलंय ना जगदीशला शिवाला मारताना, त्याच्याकडे पुरावा आहे. पण त्या माणसाने जे केलं ते बघता शिवाची रिॲक्शन साहजिकच होती. हेच आम्ही पोलिसांना सांगायचा प्रयत्न केला, पण ते ऐकून नाही घेते. भाऊंचं नावही सांगितलं, त्या नावाचा वापर करून काहीतरी. पण या गोष्टीला शिवा तयार झाली नसणार. हा, ती तिची तत्व सोडणारच नाही. या क्षणी सुद्धा शिवा कायद्याचा विचार करते, आणि तो जगदीश कसा वागतोय बघा. तेच तर. कुठे शिवा ना आशू कुठे आलेत काय ते? म्हणजे लक्ष्मण दादा, तुम्ही आणायला गेला होतात ना त्या दोघांना? कुठे आहेत ते दोघं? हो, पण आज त्यांना नाही घेऊन येऊ शकणार. म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेऊन जाता येते तेच नाही?
आणि सुट्टीच्या दिवशी सोडवता येत नाही हे कुठलं काय आहे? मी बघतीच कसं सोडत नाही ते. जाती मी आणि मी आज घेऊन येते. आजी हे बघा असं नाही करताय. हा आणि त्या दोघांनी निरोप पाठवलाय की ते दोघे ठीक आहेत. माय लक्ष्मण भाऊजी, माझं लेकरू तिथं ठीक राहूच शकत नाही. अहो शिवाय ती अशी खचून जाणार नाही. ते दोघं खरंच ठीक आहेत ना? वंदना ताई, अहो विश्वास ठेवा, त्या दोघांनी तुमच्यासाठी हा निरोप पाठवलाय. नाही, त्या दोघांनी इथं आलेलं बघत नाही तर माझ्या जीवाला चैन नाही पडायची. हो आशू आणि शिवा ठीक आहे. आई ते येतील परत. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला ताप आलाय. तुम्ही आज जाऊन पडा जरा. आराम करायला हवा तुम्हाला. नाही व, मला कुठलं काय होतंय. मी ठणठणीत आहे, मला काय बी नाही झालेलं. हे बघा, आपण त्यांना उद्याच सोडवून घेऊन येऊ. हो वंदनाताई, तुम्ही आजींना जरा घेऊन जा. आई चला चला, तुम्ही आराम करा. चला. मी काय म्हणते, तुम्ही आता जरा घरी जा आणि आराम करा. नाही नाही वहिनी, अगं तू इथे असताना आम्ही घरी कसे जाणार? हो नाही नाही, आम्ही थांबतो इथेच. ताई मी नाही जात, मी थांबते. अगं उर्मी, इथे कुठे? एक काम कर, तू नाश्त्याचं बघ सकाळचं. हा, आणि तुम्ही सुद्धा घरी जाऊन आराम करा. आणि उद्या सकाळी आशू आणि शिवाला घेऊनच या. ठीक आहे, मी जातो आणि सकाळ सकाळ मी पोलीस स्टेशनला जाऊन दोघांना घेऊनच इथे येतो. साहेब 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 सॉरी मी तुला उठवलं का? हे अगं इट्स ओके, मी झोपलो नव्हतो, फक्त डोळे बंद करून पडलो होतो. दॅट्स इट. बोल. आशू, मला काळजी वाटते. आई आजी सगळ्यांची. पोरं पण तिथे सगळी एकटीत काय करत असतील, काय होत असेल. शिवा ऐक माझं, तिथे खूप लोक आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण तरी पण आशू, एकदा बोलता आलं असतं तर. आता कसं बोलणार, पण सगळे झोपले तिथे. काय करू शकतो? थांब, मी बघतो. साहेब 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 हॅलो. सॉरी पण एक जरा काम होतं, थोडी मदत हवी होती तुमची. शिवाय ना, तिला तिच्या आजीची आठवण येते खूप आणि काळजी वाटते. सो फोनवर बोलता येईल का प्लीज? असं नाही चालत. नाही, ऐका ना साहेब, खरंच एकदा मला खरंच आजीची खूप काळजी वाटते. प्लीज. असं नाही चालत, असं नाही करतायत. प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर. एकदा करा ना. एकदा फोन करू द्या. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.